नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युनिक मराठी स्टोरीच्या चॅनलवर. चला कथेला सुरुवात करूयात. माझी मोठी बहीण रिया दिसायला एकदम अप्सरा, गोरा रंग, हरणासारखे डोळे आणि तिची शरीरयष्टी तर बघण्यासारखी आहे. तिचं लग्न होऊन आता 2.5 वर्ष झाली होती. आमचे जिजू सुद्धा एकदम रांगडे आणि पेदा शरीरयष्टीचे आहेत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे आहेत की लग्नानंतर दिदी माहेरी यायला फारशी तयार नसायची. जिजूंना तर तिच्याशिवाय एक क्षणही चैन पडायचा आहे. यावेळी होळीच्या निमित्ताने मम्मीने खूप हट्ट केला म्हणून दीदी 10 दिवसासाठी आमच्याकडे राहायला आली होती. पण बिचारी जिजू रोज ऑफिसवरून आले की दीदीला तासनतास फोन करायचे. दीदी फोनवर बोलायची, अहो थोडा वेळ थांबा ना, 10 दिवस तर होऊ द्या. पण तुम्ही फोनवर अशा गोड गोड गप्पा मारता की मला ही तुमची आठवण येते. दीदी फोनवर बोलताना कधी कधी लाजून लाल व्हायची. तेव्हा मला समजायचं की नक्कीच काहीतरी रोमॅन्टिक बोलणं चाललंय. दीदीला येऊन आता 10 दिवस झाले होते. त्या दिवशी दुपारी आम्ही सर्वांनी मिळून होळीचे पदार्थ बनवले. पुरणपोळ्या, करंज्या, चकल्या. काम करून आम्ही सगळे थकलो होतो. संध्याकाळच्या वेळी मी बाल्कनीत उभी राहून बाहेरची गर्दी बघत होते. अचानक माझी नजर गेटवर गेली आणि मी थक्कच झाले. साक्षात जिजू गेटपाशी उभे होते. मी जोरात ओरडले, मम्मी, दीदी, बघा कोण आलंय. दीदी तर पळत बाहेर आली. जिजूंना बघताच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती म्हणाली, अरे बापरे, तुम्ही खरंच आलात. मला वाटलं फोनवर तुम्ही फक्त थट्टा करताय. मम्मीने त्यांचं हसतमुखानं स्वागत केलं. मम्मी म्हणाली, जावई तुम्ही आता आला आहात तर हे खूप चांगलं केलं. आजचा मुक्काम इथेच करा, जेवण सुद्धा इथेच करा आणि उद्या सकाळी आरामात निघा. जिजू फक्त हसले आणि त्यांनी दीदीकडे एक खास कटाक्ष टाकला. दीदीने जेव्हा त्यांना सरबत दिला तेव्हा जिजूंचा हात चुकून दीदीच्या हातालाच लागला. दीदी लाजून आत निघून गेली. मला तेव्हाच जाणवलं की आजची रात्र काहीतरी वेगळी असणार आहे. रात्रीचं जेवण झालं, गप्पा टप्पा झाले. जिजूंना झोपण्यासाठी शेजारच्या गेस्ट रूममध्ये बेड लावून दिला होता. घरचे सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. पण मी आणि दीदी हॉलमध्ये बसून टीव्हीवर एक रोमॅन्टिक चित्रपट बघत होतो. चित्रपटामध्ये नायक नायिकेचे प्रेमप्रसंग चालले होते, जे पाहून आम्हालाही थोडी उद्गुली होत होती. अचानक जिजू रूममधून बाहेर आले. त्यांनी बनियन आणि पायजमा घातला होता, ज्यामुळे त्यांचे मजबूत दंड आणि छाती स्पष्टपणे दिसत होती. ते जांभळ्या देत म्हणाले, खूप झोप येते यार, पण करमत नाही. दीदी हसून म्हणाली, मग जा ना, बेड तर तयार आहे, मी चित्रपट बघून येते. जिजूंचा चेहरा थोडासा पडला. ते रागातच किंवा कदाचित हक्काने पाय आपटत रूममध्ये निघून गेले. थोड्या वेळाने दीदीला जिजूंनी हाक मारली, रिया, जरा पाणी आणून देतेस का गं? खूप तहान लागली मला. दीदी फ्रीजमधून पाण्याची बाटली घेऊन रूममध्ये गेली. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, दीदी बाहेरच येईन. मी मनात विचार केला, पाणी द्यायला इतका वेळ का लागतोय? अखेर दीदी बाहेर आली, पण तिची अवस्था वेगळीच होती. तिचे केस विखुरलेले होते, ओठांवरची लिपस्टिक थोडी फिसकटली होती आणि ती जोरात श्वास घेत होती. मी विचारलं, दीदी काय झालं, इतका वेळ? ती लाजत म्हणाली, काही नाही ग, त्यांना खूप तहान लागली होती आणि ते काहीतरी शोधत होते म्हणून मदत करत होते. थोड्या वेळाने माझ्या फोनची बॅटरी लो झाली. चार्जर तर दीदीने जिजूंच्या रूममध्ये नेला होता. मी विचार केला की आता जाऊन घेऊन येते. मी त्यांच्या रूमच्या दरवाजापाशी गेले. दरवाजा आतून बंद होता, पण खिडकीच्या काचेतून थोडा उजेड बाहेर येत होता. मी हळूच आवाज दिला, दीदी, अगं माझा चार्जर दे ना. आतून थोडा वेळ काहीच आवाज आला नाही. दीदीचा अडखळणारा आवाज आला, अगं तो चार्जिंगला लावलाय. जिजूंचा फोन पूर्णपणे डेड झालाय, तो चार्जिंग व्हायला वेळ लागतो, तू सकाळी घे. मी काय हट्ट सोडलाच नाही. अगं माझा फोन महत्वाचा आहे, प्लीज 5 मिनिटासाठी दे. थोड्या वेळाने दीदीने दरवाजा उघडला. तिने तिचे कपडे बदलले होते.
आता तिने जिजूंचा एक मोठा सैल टी शर्ट घातला होता, जो तिच्या गुडघ्यापर्यंत येत होता. तिचे डोळे नशिल्यासारखे दिसत होते. तिने चार्जर माझ्या हातात दिला आणि घाईघाईने दार लावून घेतलं. मी रूममध्ये आले, फोन चार्जिंगला लावला, पण माझं मन काही तिथे रमेना. मला सारखं वाटत होतं की आत काय चाललंय. त्यानंतर 20 मिनिटांनी माझा फोन बऱ्यापैकी चार्ज झाला. मला वाटलं आता चार्जर पुन्हा देऊन येऊया, म्हणजे सकाळी त्यांना त्रास नको. मी पुन्हा त्यांच्या रूममध्ये गेले. यावेळी नशिबाने दरवाजा पूर्ण लागला नव्हता, थोडा उघडाच होता. कदाचित दीदी घाईत दरवाजा नीट लावायला विसरली असावी. मी हलके दरवाजा ढकलला आणि जे पाहिलं ते बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. आतला उजेड कमी होता, पण जे दिसत होतं ते थरकाप उडवणारं होतं. जिजूंनी दीदीला घट्ट मिठीत धरलं होतं. दीदीच्या अंगावर फक्त तो टी शर्ट होता. जिजू तिला खूप प्रेमाने पुरवळत होते. दीदीच्या तोंडून निघणारे ते सुखाचे आवाज माझ्या कानात गुंजत होते. त्या दोघांची ती जवळीक, ते एकमेकांमध्ये हरवून जाणं, हे सगळं बघून माझ्या अंगात एक वेगळीच वीज संचारली. मला खूप लाज वाटत होती, पण तिथून पाय निघत नव्हता. जिजूंचा तो रांगडा अवतार आणि दीदीचं ते समर्पण बघून मलाही काहीतरी होऊ लागलं होतं. जसं नारळाचं पाणी व्हावं तशी माझी अवस्था झाली होती. मी तिथेच उभी राहून काही वेळ ते दृश्य पाहत राहिले. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मला जाणवलं की लग्नानंतरचं हे सुख किती वेगळं आणि मादक असतं. मी गुपचूप तिथून सटकले आणि आपल्या रूममध्ये येऊन पडले. पण त्या रात्री मला काही झोप लागली नाही. डोळ्यासमोर फक्त तेच दृश्य येत होतं. तर मित्रांनो, ही होती माझी आणि जिजूंची ती मसालेदार रात्र. तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला या कथेचा भाग 2 हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर 50 कमेंट आल्या तर मी याचा दुसरा भाग घेऊन येईन, ज्यामध्ये मी अजून सविस्तर सांगेन की पुढे काय झालं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.